नमस्कार, मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत। तर आज आपण बनवतोय वांग्याची भाजी। ही वांग्याची भाजी म्हटलं म्हणजे अगदी लग्न समारंभामध्ये, सणासुदीला किंवा अगदी साधी वरणपोळी बनवायची असली किंवा वरणबट्टी बनवायची असली तर आपण अगदी लगेच अशी वांग्याची भाजी बनवू शकतो, स्वादिष्ट अशी। तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि चला लगेच बनवू वांग्याची भाजी। तर लेट्स गो। बनवतोय वांग्याची भाजी। हे 250 ग्रॅम वांगे आहेत। तर महाराष्ट्रामध्ये खूप अशी फेमस असते ही भाजी। तर आता वांगे आपण कापून घेऊ। इथे मी विड्यानेच कापत आहे, तुम्ही सुरीने सुद्धा कापू शकता। तर आधी वांगे आपण हे बघा, त्याचे हे जे वरचं जी साल आहे ना ती अशी काढून घ्यायची देठाजवळची, आणि ह्या प्रकारे आपण काढून घेऊ। आणि हे जे वरचं देठ आहे ते जरा कडक असते, ते सुद्धा काढून घेऊ। तुम्ही संपूर्ण ते देठ काढलं तरीही चालेल किंवा असं राहू दिलं तरीही चालेल, खूप छान स्वाद येतो याच्याने। तर आता आपण वांगे कापून घेऊ। तर छान अशी ही भाजी खूप स्वादिष्ट अशी लागते वरणपोळी सोबत, वरणबट्टी सोबत किंवा पुरी सोबत, सणासुदीला आपण ही भाजी बनवू शकतो। तर आता एका पसरट भांड्यामध्ये मी ही सर्व वांगे छान असे कापून घेतलेले आहे आणि आता एका पसरट भांड्यामध्ये टाकून देते। आणि याच्यामध्ये आता आपल्याला मीठ लावून ठेवायचं आहे, म्हणजे 5-10 मिनिट राहू द्यायचं, म्हणजे जो कडसडपणा असतो ना वांग्यांचा तो निघून जातो मीठ लावल्याने। तर सर्व असं मी इथे 1 चमचा मीठ टाकत आहे आणि असं लावून घेते वांग्यांना आणि एका साईडला ठेवून देऊ आपण, कारण खूप छान असा भारी स्वाद येतो वांग्याच्या भाजीला। असं मीठ लावून ठेवायचं वांग्यांना आणि नंतर त्यांना आपण धुवू। तर आता मी इथे मसाला बनवत आहे। तर इथे आहे 8 ते 10 हिरव्या मिरच्या आणि अद्रकचा तुकडा आहे हा मोठा बारीक छान कापलेला आहे, आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या आहेत। खूप छान स्वाद येतो याच्याने, अगदी सिंपल असा मसाला आहे हा। आता आपण मिक्सरमध्ये मिरच्या, अद्रक आणि लसूण बारीक करून घेऊ। तर हे बघा, मिक्सरला मी छान असं हे बारीक वाटून घेतलं। ह्या प्रकारे वाटून घ्यायचं, अगदी बारीक सुद्धा नाही, थोडंसं असं जाडसर। तर आपला मसाला तयार झालेला आहे। आता ह्या वांग्यांना आपण मीठ लावून ठेवलेलं होतं, तर आता आपण त्यांना स्वच्छ असं धुवून घेऊ। तर त्याच्यात मी आता पाणी टाकून घेते आणि त्यांना छान असं 3 पाण्याने धुवून घेते। त्याच्यातलं पाणी नितरवून सर्व काही असं आता 2 पाण्याने मी धुवून घेतलं, आणि आता 1 पाणी त्याच्यात भांड्यामध्ये टाकून ठेवू आपण। आता गॅसवरती कढईमध्ये आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं। वांग्याच्या भाजीमध्ये तेल खूप छान लागते। तर आता मी इथे 3 पळ्या तेल टाकत आहे। तेल गरम होऊ द्यायचं। नंतर आता इथे आपण टाकत आहे मोहरी, जिरं टाकायचं। जिरं मोहरी छान फुलू द्यायचं, आणि नंतर आपण हा जो मसाला केलेला आहे मिक्सरला तो टाकून द्यायचा आणि छान असं हलवून घ्यायचा मसाला। तेलामध्ये छान करपला जातो तो, व्यवस्थित असा मिक्स करायचा। आणि आता नंतर भांड्यामध्येच, मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं अगदी पाणी टाकलेलं आहे आणि मसाल्यामध्ये टाकून देऊ आपण। मिक्स करायचं आणि व्यवस्थित असं, अगदी लग्न समारंभामध्ये सुद्धा ही भाजी बनवली जाते। काही कार्यक्रम असला आपल्या घरी तेव्हा सुद्धा आपण बनवू शकतो। इथे मी 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि मिक्स करायचं। मसाल्याचा सुद्धा इतका साधा सिंपल मसाला आहे, पण खूप छान असा भारी स्वाद येतो आणि सुगंधही येतो। आता आपण याच्यामध्ये मसाला असा झालेला आहे। आता आपण वांगे टाकून घेऊ। आपण त्याच्यातलं पाणी सर्व काढून घेतलेलं आहे, आणि आता आपण सर्व असे वांगे जे कापलेले आहेत ते छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत ते आता टाकून देऊ। तर आता मिक्स करून घ्यायचे आहे। खूप ही भाजी अगदी
खूप छान अशी स्वादिष्ट अशी बनते। तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा ह्या प्रकारची। वांग्याची भाजी बनवण्याची प्रत्येकाची अशी वेगवेगळी पद्धत असते। तर आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि रंग येईल त्याप्रमाणे हळद टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं। हो, आणि एक टिप्स अशी म्हणजे की गॅस जरा मोठाच राहू द्यायचा, कारण वांगे हे नाहीतर मग अगदी मंद आचेवर जर आपण केले सुरुवातीला तर ते कडवट होऊ शकतात, म्हणून गॅस जास्त मोठाच ठेवायचा। आणि आता इथे मी पाणी टाकलेलं आहे। हळद मीठ टाकल्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि गॅस असा हाय फ्लेमवरच ठेवायचा थोडा वेळ। नंतर आता आपण इथे वांग्यांना छान असं शिजू देऊ। मिक्स केल्यानंतर आता आपण ह्या वांग्याच्या भाजीवरती असं व्यवस्थित असं झाकण ठेवून देऊ आणि त्यांना असं शिजू देऊ। 5 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघूया। तर छान अशी शिजत आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण गॅस थोडा कमी करून देऊ, मीडियम फ्लेम ठेवायचे आणि मिक्स करून घ्यायचं। आता आपण छान अशी मिक्स केल्यानंतर खूप सुगंध असा येत आहे भाजीचा। अगदी लगेच समजते की आज वरणपोळी वरणबट्टीचा बेत आहे घरामध्ये। खूप सुगंध येतो या वांग्याच्या भाजीचा। तर आता इथे आपण टाकून घेऊ अर्धा चमचा गरम मसाला आणि ही हिरवीगार छानशी अशी माझ्या आवडतीची कोथिंबीर मी छान आधी हिला निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतली, कापून घेतली आणि आता मिक्स करून घेऊ कोथिंबीर। तर लग्नामध्ये सुद्धा ही भाजी बनवतात आणि छान असा हिला ठेचलेली वांग्याची भाजी सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा गोठलेली। तर छान अशी ती शिजत आहे। तर आता आपण तिला अजून छान मऊ अशी शिजू देऊ आणि आता थोडा वेळ अजून झाकण ठेवून देऊ। फक्त काळजी घ्यायची की खाली लागायला नको। थोड्या वेळाने आता लगेच आपण झाकण उघडून बघूया। तर छान अशी हे बघा भाजी आपली शिजलेली आहे, मऊसूद अशी झालेली आहे आणि तेलही सुटलेलं आहे भाजीला, छान सुगंधही येत आहे। तर तुम्ही सुद्धा ह्या प्रकारची वांग्याची भाजी बनवून बघा आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। तर अजून तुम्ही मंजुषाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मंजुषाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आणि हे बघा छान अशी आपली ही वांग्याची स्वादिष्ट अशी भाजी तयार आहे। तर भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच, तोपर्यंत बाय।